नर्सिंगचे ॲडमिशन सुरू झाले का? कधी होणार आहेत नर्सिंगचे ॲडमिशन सुरू? आणि डिले का होतं ॲडमिशन प्रोसेससाठी? तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला काही अजून नवीन माहिती मिळणार आहे या व्हिडिओमध्ये. मध्ये मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कोणी स्किप नका करू. वाटेल तर डबल स्पीडमध्ये पाहिलं तरी चालेल, पण व्हिडिओ पूर्ण पहा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नाही त्यांनी आपला लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. लवकरच व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल, त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा. येणारा सर्व अपडेट सर्वात आधी आपण व्हॉट्सअप ग्रुपला देत असतो, किंवा जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील, PDF असतील, ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत, ज्या आपण यूट्यूबवरती प्रत्येक व्हिडिओ मार्फत शेअर नाही करू शकत, अशा माहिती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपद्वारे दिल्या जातात. त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचे. तर बघूया आता आपण ॲडमिशन प्रोसेसला डिले का होत आहे, ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झाली का, तर स्टार्ट नाही झाली तर कधी स्टार्ट होणार आहे, ही संपूर्ण माहिती आता आपण बघूया. तर CET सेलकडून MS नर्सिंग CETसाठी अजून अद्याप कुठलीही अपडेट आलेली नाही आहे. कधी स्टार्ट होणार आहे, ॲडमिशन ब्राउचर कधी येणार आहे, प्रोसेसला विलंब का होतोय, या कुठल्याही बाबत CET सेलने अजून अपडेट दिलेलं नाही आहे. तर कोणी असं समजू नका की रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले, किंवा अदर कोणी व्हिडिओ बनवत असतील की दर 2 दिवसाला 4 दिवसाला की ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट झालं, कधी होणार, तर कुठल्याही आपणवरती विश्वास नका ठेवू. अजून कुठलंही अपडेट आलेलं नाही. वाटेल तर तुम्ही CET सेलच्या नोटिफिकेशनमध्ये जाऊ शकता, किंवा जे ॲडमिशन पोर्टल ओपन झालेलं आहे तिथे सुद्धा तुम्ही चेक केलं तर MS नर्सिंग CETचं जे नर्सिंगचं पोर्टल आहे तो अजूनही ओपन झालेला नाही आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर ते आहे. तर आता बघू की इन्फॉर्मेशन ब्राउचर अजून आलेलं नाही आहे. तर का आलेलं नाही आहे, तर इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये बरेचसे चेंजेस होणार आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की बरेचसे ॲडमिशन प्रोसेस आहे, जसे की मेडिकल फील्ड असेल किंवा टेक्निकल फील्ड असेल, तर तिथे थोडे चेंजेस होत आहेत. तर ते चेंजेस का होत आहेत आणि कशामुळे होत आहेत आणि काय होत आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता आपण इथे देणार आहोत. आणि मेन मुद्दा म्हणजे हे चेंजेस आपल्या नर्सिंगसाठी पण होणार आहेत का, तर होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून अद्याप अजून कुठलेही अपडेट आले नाही. होण्याचे चान्सेस आहेत, अजून कुठं ऑफिशियल अपडेट आले नाही. फक्त मी संभाव्यता वर्तवत आहे. त्यामुळे कोणीही असं समजू नका की मी जे बोलेल ते होईल. फक्त मी एक संभाव्यता वर्तवत आहे, कारण होण्याचे चान्सेस आहेत. बाकी स्ट्रीममध्ये तर ऑलरेडी चेंज झालेले आहे. जसे की आधी विद्यार्थी काय करायचे की जे आता आपण कॅपराऊंड 1, 2, 3, 4 असे कॅपराऊंड जे होतात, तर त्या कॅपराऊंडमध्ये काय, जर एखाद्या विद्यार्थ्याला जर कॅपराऊंड 1 मध्ये एखादी शीट लागली, तर तो प्रत्येक राऊंडला काय करायचा की लास्ट राऊंडपर्यंत मला बेटर कॉलेज भेटेल ह्या आशेने तो काय करायचा की प्रत्येक राऊंडला तो काय करायचा की तिथली सीट फ्रीज करायचा किंवा बेटरमेंट करायचा. असं करत करत त्या कॉलेजला एकतर ॲडमिशन पण नाही आणि बेटरमेंट पण नाही. आणि जर लास्ट राऊंडला जर कुठलं चांगलं कॉलेज नाही भेटलं तर तो काय करायचा की पुढच्या वर्षी अप्लाय करायचा, आणि ती सीट तशीच एम्प्टी राहायची. मग त्या अनुषंगाने CET सेलने काय केलेलं आहे, जसं की आता टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये काय केलेलं आहे, जर तुम्ही फर्स्ट राऊंडला तुम्हाला एखादं कॉलेज लागलं, अलॉट झालेलं असेल, तर त्यांनी काय केलेलं आहे, तुम्हाला जर बेटरमेंट करायचं असेल तर 1000 रुपये चार्ज द्यावे लागेल. जर तुम्ही सेकंड राऊंडला गेला तर तुम्हाला 2000 द्यावे लागेल. जर तुम्ही थर्ड राऊंडला गेलं तर तुम्हाला 3000 द्यावे लागेल. अशा पद्धतीने त्यांचे चेंजेस केले, कारण तुम्हाला एक हे राहील, एक भीती राहील, किंवा तुमचे जे पैसे आहेत ते तुम्ही बचत करून किंवा इकडे तिकडे न खर्च करता जे तुम्हाला जे प्रॉपर कॉलेज पाहिजे तोच प्रेफरन्स भरा. या अनुषंगाने CET सेलने हा निर्णय घेतलेला आहे, की कारण तुम्ही जे सीट आहेत त्या तुम्ही सीट फुलफिलही होत नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता जसं की मेडिकलमध्ये काय केलेलं आहे, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना नीटमध्ये कमी मार्क असतात. त्या नीटमध्ये कमी मार्क असल्यामुळे ते काय करतात, ठीक आहे आपण काय करू, कमी मार्क आहेत तर आपल्याला एखादं बेटर कॉलेज भेटलं तर ट्राय करू, अदरवाईज नेक्स्ट इयर आपण रिपीट करू, अशा पद्धतीने विद्यार्थी करत आहेत. पण आता जे रूल आहेत ते रूल चेंजेस केलेले आहेत. जर तुम्ही कुठलेही एखाद्या कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करत आहात, जसं की MBBS साठी किंवा BMS BDS ज्या पद्धतीने तुम्ही जिथे कुठे पार्टिसिपेट करता, तर जर तुम्ही कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट केलं तर तुम्हाला पुढचं 1 वर्ष कुठल्याही कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. जरी तुम्ही नेक्स्ट इयरला जरी परीक्षा दिली असेल आणि तुम्हाला चांगले मार्क्स आले असतील तरी तुम्हाला नेक्स्ट इयरला पार्टिसिपेट करणार नाही. तुम्हाला 1 वर्षाचा बॅन लावलेला आहे. तर सर्वांनी काळजीपूर्वक, ज्यांना कमी मार्क आहेत, जर तुम्हाला घ्यायचंच असेल कॉलेज तरच कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करा, अदरवाईज तुम्ही नेक्स्ट इयरसाठी ट्राय करू शकता. हे चेंजेस आहेत. मग असं CET सेलमध्ये पण मागच्या वर्षी बऱ्याच जणांनी काय केलेलं होतं, आता जसं की काही स्टुडंटला नीटमध्ये मार्क जास्त असतात आणि तो काय करतात की नाही आपण बॅकअप म्हणून MS नर्सिंग CET करू, तर MS नर्सिंग CETसाठी रजिस्ट्रेशन करतात आणि नीटसाठी ट्राय करतात. मग आता ते काय करतात की पहिले 2-3 राऊंड खेळतात ह्याच्यासाठी नर्सिंगसाठी, आणि नर्सिंगसाठी खेळायच्या नंतर त्यांचा जर BMS MBBSला जर नंबर लागला तर इथून ॲडमिशन कॅन्सल करून, म्हणजे पार्टिसिपेट कुठं कॉलेजला न जॉईन करता ते डायरेक्ट MBBSला जातात. तर याचा काय अजून म्हणजे या गोष्टीवरती गव्हर्नमेंट विचार करत आहे की याच्यामध्ये काही चेंजेस, जसे की एक न्यूजपेपर आहे, हा बघा तो न्यूजपेपर, इथे सांगितलेलं असं आहे की तुम्ही जर एखादी सीट ब्लॉक करून ठेवली असेल, कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करत असतात, तर तुम्हाला बॅन लावला जाईल. म्हणजे तुम्हाला 2 वर्षापर्यंतचा बॅन लावला जाईल, की तुम्हाला महाराष्ट्रातर्फे तुम्हाला कुठल्याही ॲडमिशन प्रोसेसमध्ये 2 वर्ष कुठलाही सहभाग घेता येणार नाही. यासाठी आपलं
रजिस्ट्रेशन हे काळजीपूर्वक करा. ज्या स्ट्रीममध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे तिथेच करा. तुम्ही बऱ्याच ठिकाणी एका स्ट्रीमसाठी ट्राय करून बॅकअप म्हणून करता, तर असं तुम्ही सीट होल्डिंग करून किंवा सीट ब्लॉक करून हे चालणार नाही. आणि CET असं संभाव्यता आहे की असं सांगत आहे की या न्यूजपेपरमध्ये की तुम्ही जे ॲडमिशनचे सीट ब्लॉक करता, म्हणजे जसं की आता तुमचं इन्स्टिट्यूट राऊंड आहे, तर इन्स्टिट्यूट राऊंडमध्ये तुमचा जे बंदच करणार आहे, जे इन्स्टिट्यूट राऊंड 15% जागा कोटा होत्या, जसं की IQ कोटा, त्या तुम्हाला पूर्णपणे बंद करणार आहेत. त्यामुळं हा फॉर्म फिल करताना, रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करताना आपण कशा पद्धतीने भरतो किंवा सीट जर बेटरमेंट करायचं असेल तर थोडं काळजीपूर्वक बेटरमेंट करा. जिथे आपल्याला ॲडमिशन घ्यायची, जी आपल्याला स्ट्रीम निवडायच्या, ज्यामध्ये आपला इंटरेस्ट आहे त्याच गोष्टीमध्ये तुम्ही सहभाग घ्या. अदरवाईज सीट होल्डिंग करून किंवा सीट ब्लॉक करून तुम्ही बिलकुलही प्रयत्न नका करू. तुम्हाला 2 वर्षापर्यंतचा बॅन हा सहन करावा लागेल. त्यासाठी तुमचं जे ॲडमिशन आहे जिथे पाहिजे तुम्हाला तिथेच घेणं हे बंधनकारक आहे. आता अजून एक रिझन असू शकतं लेट होण्याचं, जसं की आता बरेचसे आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी 277 कॉलेज होते, आता यावर्षी अजून काही कॉलेज वाढणार आहेत, जसं की गव्हर्नमेंटचे 18 कॉलेज वाढणार आहेत, तर ते 8 कॉलेज तर फिक्स वाढणार आहेत आणि प्लस त्या 10 मधले काही कॉलेज जिथे फॅसिलिटी अवेलेबल आहे ते कॉलेजसुद्धा वाढणार आहेत. तर त्या कॉलेजचे अजून इनटेक किंवा अजून जे काही प्रायव्हेट कॉलेज असतील ते प्रायव्हेट कॉलेज ॲड होतील, किंवा जे ओल्डवाले कॉलेज आहेत, जसं की आता आपण बघितलं की पहिले 5 जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यांच्यामध्ये 50 इनटेक असून ती आता 100 होत आहे. तर असेच काही कॉलेज आहेत प्रायव्हेट की ज्याची इनटेक वाढणार आहे, किंवा जे अजून CET अजून अपडेट किंवा सीट मॅट्रिक्समध्ये जे प्रॉपर डाटा जे आपल्याला रिलीज करायचा असतो, CET आपल्याला जो रिलीज करते त्याच्यामध्ये फायनलायझेशन हे एक रिझन असू शकतं की यामुळे तुमचा हा जो ॲडमिशनचा प्रोसेस आहे यासाठी डिले होण्याचं हे एक रिझन असू शकतं. अजून पुढचे रिझन काय असतील तर हे आपण डिस्कस करणार आहोत. त्याआधी आपण बघूया महाराष्ट्रातली नंबर 1 काउन्सिलिंग ड्रीम अचिव्हर्स गायडन्स ही अशी काउन्सिलिंग सर्व्हिस आहे जी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नंबर 1 काउन्सिलिंग मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये ड्रीम अचिव्हर्सपेक्षा काउन्सिलर हा बेस्ट कोणीही नाही, आणि जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ड्रीम अचिव्हर्सपेक्षा बेस्ट काउन्सिलर कोणी मिळत असेल तर तुम्हाला तुमचं पेमेंट हे रिफंड केलं जाईल. हा आमचं स्टेटमेंट आहे. तर बघूया तुम्हाला या काउन्सिलिंगमध्ये काय मिळणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे. तर आपण मागच्या 4-5 वर्षाचा डाटा सोडून आता बघा इथे मागच्या वर्षी आपल्याला 120+ आपण ॲडमिशन करून दिलेत विद्यार्थ्यांचे काउन्सिलिंग आपल्या मार्फत जे आपण काउन्सिलिंग केली, आणि त्यांना 43 स्टुडंट असे आहेत की त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेले आहेत. इथे 43 स्टुडंट असे आहेत, म्हणजे आपला 35% रेशो आहे की गव्हर्नमेंट कॉलेज मिळून देण्याचा. आपण 35% 100 आउट ऑफ 35 म्हणजे 100 आउट ऑफ 35% असा आहे की आपलं की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज लागण्याचे चान्सेस आपला हा पर्सेंटेज आहे. आणि आपले जे 77 स्टुडंट आहेत ते टॉपच्या प्रायव्हेट कॉलेजला लागलेले आहेत, किंवा जे गव्हर्नमेंट एडेड आहेत किंवा गव्हर्नमेंट फंडेड म्हणू शकतो अशा कॉलेजला ते अलॉट झालेले आहेत. आणि आपल्या प्रत्येक स्टुडंटचा ह्या तुम्ही जे मागच्या वर्षीचे आहेत किंवा त्याच्या मागच्या वर्षीच्या जवळपास आपल्याकडे नर्सिंगचे 17,000 विद्यार्थी आहेत. 17,000 विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही कुठल्याही स्टुडंटशी कॉन्टॅक्ट करू शकता, कुठल्याही कॉलेजचा तुम्हाला फीडबॅक वगैरे मिळू शकतो. तर आपल्या काउन्सिलिंगमध्ये फीचर्स काय मिळणार आहेत, तर हे आता आपण फीचर जाणून घेऊया. तर आपल्या काउन्सिलिंगचे फीचर आहे पर्सनल करिअर गायडन्स. आता असंच नाही की बऱ्याच जणांचं असं असतं की सर आम्हाला तर MS नर्सिंग हा बॅकअप ऑप्शन आहे, तर तुम्हाला योग्य गायडन्स दिलं जाईल की तुम्हाला नेमकं काय केलं पाहिजे, तुम्हाला पर्सेंटेज किती आहे, त्या अकॉर्डिंग तुम्हाला एक सजेशन दिलं जाईल की तुम्ही कुठली स्ट्रीम निवडली पाहिजे, तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या काउन्सिलिंगमध्ये सांगितल्या जातील. प्लस आता बऱ्याच काउन्सिलिंगच्या आता तुम्हाला अदर काउन्सिलरचे प्रॉपर फीचर भेटत असतील, पण आपल्या काउन्सिलिंगचा पार्ट असा आहे जे तुम्ही रजिस्ट्रेशन तुम्हाला घर बसल्याही प्रोसेस होणार आहे. तुम्हाला कुठेही इंटरनेट कॅफे किंवा अदर कुठल्याही कम्प्युटर सेंटरवरती जायची गरज नाही. ही सर्व प्रोसेस ही आम्ही करून देत असतो जर तुम्ही आपल्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट केलं तर. जसं की तुमची चॉईस फिलिंग असेल, त्याच्यानंतर आता स्टार्टिंग आपली असते की CETचं रजिस्ट्रेशन, जे रजिस्ट्रेशन तुम्हाला ॲडमिशनसाठी करावं लागतं ते रजिस्ट्रेशन आम्ही स्वतः करून देतो. तुम्हाला कुठे तो स्वतः करायची गरज नाही किंवा अदर इंटरनेट कॅफेवरती जायची गरज नाही, तर हे आम्ही करून देतो. जसं की तुम्हाला आता चॉईस फिलिंग, जसं की कॉलेज लिस्ट बनवून देतो तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग, तुमचं बजेट काय असेल, तुम्हाला कुठल्या सिटीमध्ये पाहिजे त्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला प्रॉपर एक लिस्ट बनवून देत असतो. आता जर तुम्हाला चांगली पर्सेंटाईल असेल तर आम्ही तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा मिळून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट अपलोड आणि व्हेरिफिकेशन आहे ते सुद्धा आम्हीच करून देत असतो. म्हणजे तुम्हाला कुठे जायची गरज नाही, घरी बसून सगळी प्रोसेस होणार आहे. तुमचे डॉक्युमेंट अपलोडिंग असतील, व्हेरिफिकेशन असतील, सर्व काही आम्ही करून देत असतो. मग आता तुम्हाला वाटत असेल की हे एका राऊंडसाठी असेल, नाही, जोपर्यंत तुम्हाला ॲडमिशन होत नाही, जसं की इन्स्टिट्यूट राऊंड जोपर्यंत ॲडमिशन प्रोसेस बंद होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला ही सर्व प्रोसेस करून देतो. प्रत्येक राऊंडला तुम्ही 5 राऊंडमध्ये जरी पार्टिसिपेट केलं तरी 5 राऊंडपर्यंत आम्ही तुम्हाला पूर्ण प्रोसेस ही आम्ही स्वतः करून देत असतो. त्याच्यानंतर आता स्मार्ट चॉईस फिलिंग, आता तुमचं एक स्मार्ट चॉईस फिलिंग असते की बऱ्याच जणांना चांगले पर्सेंटाईल असून सुद्धा त्यांना चांगले कॉलेज भेटत नाही, पण बऱ्याच जणांना असं असतं की कमी पर्सेंटाईल असून सुद्धा चांगलं कॉलेज भेटतं. तर आम्ही कमी पर्सेंटाईलवरती चांगलं कॉलेज कसं मिळून द्यावं याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आता जर एखाद्या विद्यार्थ्याला जर कॉलेज लागले की सर मी इथे बेटरमेंट करू का रिटेन्शन करू, तर त्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला सांगत असतो की तुम्हाला बेटरमेंट करायला पाहिजे की रिटेन्शन करायला पाहिजे. असं नाही की तुम्हाला कॉलेज अलॉट झाले म्हणजे तिथे ॲडमिशनच घ्या. आम्ही तिथली पूर्ण अनालिसिस करून तिथल्या स्टुडंटचा फीडबॅक घेऊन तुम्हाला सांगतो की तिथे बेटरमेंट करायचे किंवा तुम्हाला रिटेन्शन करायचे. आता तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला व्हॉट्सअपला कॉल करू शकता, आम्हाला नॉर्मल कॉल करू शकता. 24x7 आम्ही तुम्हाला अवेलेबल आहोत. आमची पूर्ण टीम तुमची कॉल रिसीव्ह करेल, तर तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. आणि आपले एव्हरी 3rd डे म्हणजे प्रत्येक 3 दिवसाला हप्त्यामधून आपले 3 गुगल मीट सेशन होत असतात. म्हणजे गुगल मीट सेशनमध्ये तुमचे सर्व डाऊट क्लिअर केले जातील. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल ते पूर्ण प्रॉब्लेम, कुठल्या डॉक्युमेंट रिगार्डिंग काही इश्यू असेल तर तो डॉक्युमेंट रिगार्डिंग इश्यू सॉल्व्ह केला जाईल. कुठल्या स्कॉलरशिप रिगार्डिंग इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्हाला
इन्फॉर्मेशन दिली जाईल. आता ॲडमिशन जे इन्स्टंट ॲडमिशन अपडेट असेल, आता ज्या काही ॲडमिशन अपडेट आहेत त्या तुम्हाला ॲडमिशन अपडेट ह्या लवकरात लवकर आम्ही पोहोचवतो तुमच्यापर्यंत. त्यानंतर बघा आता सीट अलॉटमेंट सपोर्ट. आता जर तुम्हाला एखादी सीट अलॉट झाली तर ते अलॉट झाल्यावर तुम्हाला सपोर्ट म्हणजे की तुम्ही सीट अलॉट झाली तर पुढची प्रोसेस काय आहे, कशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजला जायचे, कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे, तर काय करायची सर्व प्रोसेस तुम्हाला सांगितली जाईल. आता आपल्याकडे काय आहे माहिती आहे का, जे आपले 17,000 स्टुडंट आहेत तर ते 17,000 स्टुडंट हे आपल्या प्रत्येक कॉलेजमध्ये आहेत. तर आता बऱ्याच ठिकाणी काय तुम्हाला एखादं कॉलेज एक्सपायर्ड कॉलेज लागले आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला तिथला कॉन्टॅक्ट नंबर मिळत नाही, कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम जात आहे आणि तुम्ही गुगलला वगैरे पाहिलं तर त्यांचे बंद पडलेले नंबर असतील किंवा अदरच कॉन्टॅक्ट तुम्हाला मिळून जातात. पण आपल्याकडे तसं नाही. जर तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये जर नंबर लागत असेल तर आपण डायरेक्ट तिथल्या टीचर फॅकल्टी सोबत आम्ही तुमचा जे कॉन्टॅक्ट नंबर आहे तो करून देत असतो आपल्या काउन्सिलिंगमध्ये. तिथले टीचर सुद्धा तुम्हाला सपोर्ट करतील. अशा पद्धतीने आपल्या काउन्सिलिंगमध्ये आहे. जसे की आता डीटी चेक आहे, डीटी चेक कितीचा बनवायचा, कसा बनवायचा, डीटी चेकचे रूल्स काय आहेत, हे सर्व काही तुम्हाला आपल्या काउन्सिलिंगमध्ये सांगितलं जातं. आता सीट वॅकन्सी जसे की व्हर्च्युअल वॅकन्सी, कुठल्या स्टुडंटने कुठल्या कॉलेजमध्ये बेटरमेंट केले, किती सीट ट्रेनिंग आहे, हे सर्व काही आम्ही अनालिसिस करून आम्ही तुम्हाला सांगतो. जर एखाद्या विद्यार्थ्याला जर इन्स्टिट्यूट राऊंड किंवा त्याला मॉपअप राऊंड बोललं जातं, हे जर कोणाला पार्टिसिपेट करायचं असेल तर त्यांना आपण काय करत असतो, पुरेपूर सपोर्ट करत असतो की इन्स्टिट्यूट राऊंडमध्ये कशा पद्धतीने जायचं, कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, फीस किती असेल, त्यांच्या बजेट अकॉर्डिंग त्यांना कॉलेज सजेस्ट केलं जातं. आणि एवढंच नाही, असं तुम्हाला वाटेल की सर आता आमचं ॲडमिशन झालं तर पुढे काय करायचं, तर तुमचा इव्हन डिग्रीपर्यंत तुमची डिग्री जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत तुमचं MNCमध्ये रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत आपला फुल सपोर्ट असतो. तुम्हाला पूर्ण 4 वर्ष पूर्ण गाईड केलं जातं. तुम्हाला लेक्चर ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या सर्व फॅसिलिटीज तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल केली जातील. जर तुम्हाला जर आपली काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर इथे नंबर दिलेला आहे, इथे तुम्ही नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जे आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे तुम्ही जॉईन सुद्धा करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपवरून आम्हाला कॉन्टॅक्ट करा की सर काउन्सिलिंग जॉईन करायचं, आम्ही तुम्हाला पूर्ण डिटेल देऊ. आम्ही तुम्हाला लवकरात लवकर जे प्रायव्हेट ग्रुप आहे काउन्सिलिंगचा त्याच्यामध्ये ॲड केलं जाईल आणि पुढील इन्स्ट्रक्शन तुम्हाला तिथे दिले जातील. आता आपण बोललो की आपल्याकडे 4 वर्षानंतर तुम्हाला लेक्चर वगैरे अवेलेबल आहेत, तर आता ते कशा पद्धतीने लेक्चर वगैरे अवेलेबल आहे ते सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाईल. आता हे बघा आपले प्रशांत शिंदे सर, तुम्ही यांना ओळखतच असाल, मेडप्रोटेक मेडिकल लेक्चरचे फाउंडर प्रशांत शिंदे सर आहेत. तर यांनी आता जस्ट बॅच स्टार्ट करणार आहे 2026साठी फर्स्ट सेमेस्टरसाठी, म्हणजे जेव्हा तुमचं ॲडमिशन होईल त्या प्रोसेसमध्ये आता प्रशांत शिंदे सर आपली बॅच स्टार्ट करणार आहेत फर्स्ट सेमेस्टरसाठी 2026साठी. तर आता या बॅचमध्ये तुम्हाला काय काय अवेलेबल असणार आहे, म्हणजे जसं की तुम्हाला सब्जेक्ट कोणते असणार आहे, तुम्हाला कसा अभ्यास करायचे, आता तुम्हाला लेक्चर कसे अवेलेबल केले जाते. आता तर तुम्हाला सर काय करणार आहेत की एक सर रेकॉर्डेड लेक्चर बॅच करणार आहेत, म्हणजे जसं की तुम्हाला जर कुठले लेक्चर पाहिजे असतील, जसं की अनाटॉमी, फिजिओलॉजी, सोशियोलॉजी, सायकोलॉजी असे तुम्हाला 4 सब्जेक्ट असतील. हे बघा हे 4 सब्जेक्ट आहेत. यामध्ये तुम्हाला डेली लेक्चर अवेलेबल होतील 4ही सब्जेक्टचे, की तुमचे कन्सेप्ट क्लिअर केल्या जातील, जे तुमच्या नॉट सेट अकॉर्डिंग तुमचे सर प्रिपरेशन करून घेतील. तुम्हाला जे काही डाऊट असतील, आता सरचं असं नाही की तुम्हाला वाटत असेल की सरचे आम्ही रेकॉर्डेड लेक्चर घेतलं तर आम्ही सरसोबत कम्युनिकेशन कसं करा, तर सर काय करतील, तुमचे रेग्युलर तर तुमचे रेकॉर्डेड लेक्चरच होतील, पण दर संडेला 2 तासाचं सर एक लाईव्ह सेशन अरेंज करतील, ज्यामध्ये तुमचं जे वीकमध्ये काय केलं त्याचा आढावा घेतील. त्यानंतर सर तुम्हाला समजवतील, जे तुमचे कन्सेप्ट आहेत, जे तुमचे डाऊट आहेत ते तुम्ही डाऊट सरला लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकता. अशा पद्धतीने सरची बॅच आता स्टार्ट झालेलीच आहे, तर तुम्ही ह्याची अपॉर्च्युनिटी मिस नका करू, कारण सरच्या बॅचमध्ये लिमिटेड सीट असतात. असं नाही की कधी पण आपण जॉईन करू शकतो, हे करू शकतो, लिमिटेड सीट असतात. आणि सरची एक तुम्हाला जर नॉट सेट अकॉर्डिंग जर प्रिपरेशन करायचं असेल, पुढे भविष्यामध्ये जर कुठल्या गव्हर्नमेंटसाठी जर तुम्हाला जायचं असेल तर प्रशांत शिंदे सरची जी बॅच आहे तुम्ही जरूर जॉईन करा. कारण आता जर सरचा इथं नंबर दिलेला आहे, तुम्ही सरशी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जे आपल्या ग्रुपवरती माझा नंबर आहे किंवा मला सुद्धा कॉन्टॅक्ट करा की सर आम्हाला फर्स्ट सेमेस्टरची बॅच जॉईन करायचे, तर त्या पद्धतीने तुम्ही जॉईन करा, लवकरात लवकर जॉईन करा, कारण लिमिटेड सीट असतात सरच्या बॅचमध्ये. आणि तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक प्रॉपर गायडन्स पाहिजे असेल तर ड्रीम अचिव्हर्स आणि मेडप्रोटेक शिवाय तुम्हाला कुठंच प्रॉपर डिग्रीसाठी प्रॉपर गायडन्स मिळत नाही. त्यासाठी तुम्ही अवश्य बॅच जॉईन करा, हेच माझं सजेशन असेल. तर ज्यांना बॅच जॉईन करायचे आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी प्रशांत शिंदे सरांचा कॉन्टॅक्ट करून देईल किंवा त्यांचा जे नंबर आहे तो तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल. आता बघा नेक्स्ट रिजन काय असेल. आता नेक्स्ट रिजन काय असेल तर CET सेलचं जे कॉलेजचं अप्रुव्हल आहे. आता बरेचसे कॉलेज आहेत, प्रायव्हेट कॉलेज आहेत की ते प्रायव्हेट कॉलेजला अप्रुव्हल अजून मिळालेलं नाही, कारण ते सीट मॅट्रिक्समध्ये येतील, काही फर्स्ट राऊंडमध्ये येतील, काही सेकंड राऊंडमध्ये येतील. तर ह्या पद्धतीने जे कॉलेज अप्रुव्हल आहे ते व्हेरिफिकेशन प्रोग्रेसमध्ये आहे, त्यामुळे सुद्धा डिले होण्याचं एक रिझन असू शकतं. आणि त्यानंतर CET अजून ऑफिशियल अनाउन्समेंट नाही केलेली आहे. ऑफिशियल अनाउन्समेंट कधी करेल आता तुम्हाला लवकरच अपडेट येईल. पण जे आपलं प्रेडिक्शन आहे, आपल्या प्रेडिक्टेड अकॉर्डिंग जे CET सेलचं रजिस्ट्रेशन एक्सपेक्टेड बिगिनिंग कधी होणार, तर जे आपलं जुलैचं लास्ट वीक आहे, जुलैचं लास्ट वीक म्हणजे 25 तारखेच्या नंतरच किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये मोस्ट एक्सपेक्टेड डेट हे आहेत की ऑगस्टच्या जे जुलैचे लास्टचे 2 ते 3 दिवस आहेत किंवा ऑगस्टची स्टार्टिंग यामध्ये तुमचं जरूर ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल किंवा ॲडमिशन बाउचर येईल, त्या पद्धतीने पुढच्या प्रोसेस येतील. अशा पद्धतीने तुमची पूर्ण ॲडमिशन प्रोसेसची नंतर स्टार्ट होईल. सध्या अजून 4 ते 5 दिवस अजून म्हणजे आपण गृहीत धरू शकता की येत्या रविवारपर्यंत अजून कुठले अपडेट येईल नाही, आलं तरी रविवारच्या नंतरच येईल. त्यामुळे सगळ्यांनी कनेक्टेड राहा, कुठल्याही ॲपवरती विश्वास नका ठेवू आणि जे जेन्युइन अपडेट आहेत जसे की CET सेलवरती अपडेट आहेत त्या अपडेटवरतीच विश्वास ठेवा, कुठल्या ॲपवरती विश्वास नका ठेवू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नर्सिंग फ्रेंड्स आहेत त्यांना शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.